कलकत्ताहून मुंबईकडे येणारी एका विमानामध्ये एका महिलेसोबत एक व्हिडिओ व्हायरल होतो आणि त्या व्हिडिओमध्ये ह्या महिलांनी मराठीमध्ये बोलल्यानंतर एका मुलाने तो व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावर इंस्टावर व्हायरल केला आहे। कारण की महिलेने मराठीमध्ये बोलल्यावरून त्या मुलाने मराठीमध्ये क्यों बात कर रहे हो असं बोलल्यानंतर ह्या महिलेने देखील त्यांना विचारलं की तू मुंबईत राहतो, तू मराठी तुला आली पाहिजे, तू मराठीमध्ये का नाही बोलत। आणि ह्या शिल्लक कारणावरून त्या महिलेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। आपल्यासोबत त्याच महिला आहेत, कारण की त्यांनाच विचारू की संपूर्ण प्रकार काय। कारण की ह्या ज्या महिला आहेत त्या कलकत्ताहून मुंबईकडे सकाळच्या सुमारास येत होते आणि मागच्या सीटवर बसून ते जेवण करणार होते। मात्र जो मुलगा होता तो पुढच्या सीटवर बसला आणि त्यांनी सीट जी आहे ती मागे घेतल्यानंतर जे जेवण आहे ते महिलेच्या अंगावर पडलं। सध्या आपल्या सोबत मुग्धा आहेत। ताई, काय झालेलं नेमकं? किती वाजताची फ्लाइट होती, तुम्ही कुठून येत होता आणि नेमकं प्रकरण काय? फ्लाइट टाईमचं 6 वाजताला टाईमचं आहे। घटना घडली फ्लाईटमधून 15-20 मिनिट बसणार लँडिंगमधून ते चालू होईल। तर फूड पण दिला, मॉर्निंग फूड पण दिला। तर मी सांगितलं की लाइक मला ऐकत नहीं, तो मतलब 1 कप चाय घया। बोलते मैडम हम आपको 2 मिनट में चाय देते हैं, आप थोड़ा सा खा लो क्योंकि आप थोड़ा बहुत स्ट्रेस भी लग रहे हो। तो मुझे ऑफिस भी जाना था, तो मैं ऑफिशियल ड्रेस में थी। तो तेच पर हुई ते फोटो काढते पण जाऊ दे, फोटो काढते त्यांचा प्रॉब्लेम, ते फोटो काढते। तो माझा फूड होईल, ग्लास होईल प्लास्टिकचा बॉटलचा, बट बन सा बटर। तर पूर्ण सीट त्यांना पुढे टाकली मागे। हां, मैं बोले आता मी शब्द लक्ष ठेव। मी असा केला, म्हणजे भाऊ भाऊ असा करू नका, हळू हळू भाऊ भाऊ हळू हळू परत केला। मैं बोले अगं काय करते, पूर्ण केलं मला फूड पण। ते टर्न केलं, क्या बोला आपने? मैं बोले क्या बोला? मैं बोले तुम्हाला मराठी माहिती आहे का? माहीत नाही। मी मराठी पण बोलले। माहिती आहे तुम्हाला मराठी? आता नाही तो मी तुला शिकवते मराठी, काही प्रॉब्लेम नाही मला। तर स्टार्ट केला व्हिडिओ पण, हे तेच पण हेच पण। तर मला बोलते की मराठी में बहुत प्यार है तेरे को मराठी से। तर मला पहिला ऐकत नाही, काय बोलले ते मी परत बोलून की ओ बस गप बस, ये क्या बदतमीजी कर रहा है, ये क्या कर रहा है। मैं कहा बदतमीजी देखा क्या है? तो मुंबई उतरो, अगर हमें दिखाना है हम मराठी दिखाएंगे तुमको, बदतमीजी क्या है। तुम्ही मला सांगा 6 वाजताला फ्लाईट, मला आई पण बरं नाही, मला खूप त्रास लाईफमधून। माझा का सुखी आहे? मी मराठी बोलले माझा सुखी आहे? माझा पुरा इज्जत, व्हिडिओ पण बनवली, सगळं गूगल, यूट्यूब, इंस्टा। माझा थ्रेट कोण पण आली, रेप थ्रेट आली मला। माझा काय सुखी मला सांगा की मी त्याला सांगितलं की तुम्हाला मराठी येत नाही, मी तुम्हाला शिकवते मराठी बस। मी बंगाली बोलते, मराठी बोलते, गुजराती बोलते, तमिळ बोलते, भोजपुरी पण बोलते, नेपाली पण बोलते। तो काय बोलते मी शिकते। माझा काय सुखी आहे? तुम्ही फक्त मराठीमध्ये त्याला जाब विचारला की जो आता भाव हळू हळू असा करू नका। ते परत केला। फिर मैंने सीट खरीदा है पैसे से, मैं ऐसे ही जाऊंगा। और आपने क्या बोला वो आई थिंक तुम्हाला ऐकत है व्हिडिओ पण पूर्ण व्हिडिओ। तर ते एरोस्टेसला बोलले कि मेरे को डर लग रहा है इस लेडी से, मुझे बहुत डर लग रहा है इस लेडी से, आप मेरा सीट चेंज कर दीजिए। तो बोलते सर आप रुकिए, हम देखते हैं अगर कोई सीट है। ते पण 9A पण बसले। ते नंतर व्हिडिओ पण बनवली। तुला हिम्मत आहे तो आहे ना, ये ना सामने या। तुम्ही जेव्हा एअर हॉस्टेलने तुम्हाला जेवण आणून दिलं आणि त्यानंतर त्यांनी सीट मागितलं, ते जेवण देखील तुमच्या अंगावर पडलं असं देखील? नाही, काही नाही पडलं तर पडलं, मी काय करू? मी पैसे दिले ना, मैं तो सो के जाऊंगा। अरे बघा ना भाई, बघते ना की सीट पर काय आहे नाही आहे, तर सॉरी पण बोला पाहिजे की अरे सॉरी मैंने देखा नहीं, बस खत्म। तुम्ही माहिती नाही की तुम्ही पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघितला काय? असा मी हात पण ना काय पण ना बोलली ना, एकच शब्द मी गलत पण बोलली। जो इंस्टाग्राम आहे माही खान म्हणून ते आहे आणि त्यावरच तो व्हायरल झालाय। तुम्ही असं देखील म्हटलं एका खाजगी नोकरीला तुम्ही होते आणि खाजगी नोकरीतून नोकरी पण कारण का?
कारण ते काय आहे ना, ते कंपनीला टॅग केलं. कंपनीला का माहिती आहे की का होईल का नाही, नाही ना. म्हणजे त्या माही खाननी कंपनीला टॅग केला. तर कंपनीला टॅग केला. मला इथं फोन करते. माझा सिनियर लोक खूप खूप चांगला आहे, मला काहीच बोललं नाही. मी स्वतः सोडली की मला खूप पण त्रास होते. दिनभर मी तुम्हाला फोन दाखवते, 150-200 फोन आते. काय झालं अरे काय झाला बाई. मी रात्री पण ना घाबरते. मी घाबरते रात्री पण. आता मी हात पण काढली की इतकी मला त्रास दिला. माझं आई बरे नाही, पण बाबा त्याचं स्वतः केलं करतो. मी जॉब करते, असं नाही की खाली पण मी व्हिडिओ पण बनवते. सगळं चॅनेल पर गेला, न्यूज चॅनेल पर ठेवले. कस्टमरला बोलते, अरे मॅडम क्या हुआ आपके साथ. मी सगळं पण बोलतो, अरे सब बैठो, ये हुआ. मी काय करू, तुम्ही मला बोला. मी सगळं पण एक्सप्लेनेशन घेऊ का. पोलीस ठाण्यात तुम्ही ह्याबाबत काही तक्रार दाखल केली आहे का. उद्या पण करणार. उद्या मला ॲडव्होकेट मला सांगितलं की उद्या FIR पण करणार, डिफॉर्मेशन पण करणार. ते ॲडव्होकेट सब करते सगळं. तुम्हाला धमकीचे देखील मेसेज येतात, ते फोन येला ना, तुम्ही मला दाखवले फोन नंबर. इन्स्टामधून काय ना, इन्स्टामधून कॉल करते, नंबर पण दाखवते ना क्लिअर नंबर आते, तर तुम्ही ब्लॉक करू शकतोय. काय पण नाही बोलली मला देवा. माझा काय चुकी मला सांगितलं. तुम्ही मला सांगा की माझा काय चुकी झाली. आज तुम्ही मनसे नेते अविनाश जाधव देखील यांची भेट घेतली, काय आश्वासन दिलं. आश्वासन नाही, मला खूप पण हेल्प केला. तर मला व्हिडिओ पण बनवली. त्याला बोला की सगळं पण मी बोलते कसं करायचे काय नाही. उद्या मी भेटते. आपण जर बघितलं, ज्या महिला आहेत त्या बंगाली आहेत आणि मुंबईत राहून देखील बंगाली असले तरी मराठीचा अभिमान आहे, कारण की त्यांनी एवढ्या वर्षामध्ये मराठीमध्ये शिकलं. कारण फक्त एकच होतं की मराठीमध्ये ह्या महिलांनी त्या माही खान ज्यांनी इन्स्टावर जो व्हिडिओ व्हायरल केला त्याला फक्त एवढंच विचारलं की मराठीमध्ये बोलल्यानंतर त्या मुलांनी आप मराठी में क्यों बात कर रहे हो, या शिल्लक कारणावरून हा वाद निर्माण झाला. आता ज्या महिला होत्या त्यांची देखील एक खाजगी नोकरी होती, खाजगी ह्याच्यामध्ये ते कामाला होते, मात्र त्या कामावरून देखील त्यांनी काढलं, कारण की त्यांना कुठल्याही प्रकारचं समाधान उत्तर ह्या खाजगी कंपनीने दिलेलं नाही. कंपनीचं काही नाही. मी स्वतः सोडली की कंपनी काय हरकत, बाबा काही प्रॉब्लेम ना होईल माझा, कारण कंपनी काही प्रॉब्लेम ना होईल. कंपनी मला काय पण नाही बोलली. कंपनी मला बोलले तू खप बस, शांत बस, काय नाही, तू कसं खोटं पण तो नाही बोलले. मी स्वतः सोडते, मला खूप त्रास होते. पण कंपनीमध्ये तुम्ही जर बोलवलं तर तुम्ही जाणार का, कारण की तर उद्या बात असं नाही मला जाणार. मला काय की असं काय की एक शहरमधून मी राहते, 20 वर्ष झाली मला मुंबईमधून, 20 वर्ष. मी 20 वर्षाला येते. माझा घरी, माझा फ्रेंड, मैत्रीचं सगळं 90% मराठी. एकच टाइम होईल, मैं जब नई आई थी तो मैं किसी कंपनी में थी, तो मला बोले की सर मेरे को तो मराठी नहीं आती. तर मला GM, मला त्यांचा कंपनीचा बॉस मला एकच बात सांगितलं, मॅडम तुम्हाला मराठी शिका पाहिजे. तर मी शिकली. तर मी एक गोष्टी मी दाखवलं की हां 1 to 1 मी बात करते ना मराठी, तो पूर्ण कन्व्हर्सेशन मला फक्त क्लिअर झाली. असं काय मला शरम नाही की मला मराठी बोलते. मला खूप गर्व आहे. माझा खूप आवडते लँग्वेज, मला खूप आवडते. माझ्या मैत्रीला हसते तू गलत बोल रही, म्हणजे कोई बात नाही, मी बोलते ना, मी बोलते. ते पण दूसरा वीडियो पण बनवली, तीसरा वीडियो पण बनवली. मैं मुंबई में रहता हूँ, मैं मराठी नहीं बोलता हूँ. आज से 6 महीने पहले भी मैंने एक वीडियो पे बात उठाया था लिंग्विस्ट के ऊपर. ये सेम बंदा, ये 1 नंबर का एंटी मराठी बंदा है. तुम्ही मला सांगा माझा काय चुकी आहे की मराठीमध्ये बोला की भाऊ बसा बसा असं करू नका. भाव मतलब ब्रदर, बसा बसा. भाऊ हळू मतलब धीरे धीरे. तुम्हाला माहित नाही तर तुम्हाला प्रॉब्लेम, मला प्रॉब्लेम नाही.
तुम्हाला शिका पाहिजे. इंडियामधून कसे रहणार आहे व्हिडिओमधून, ऐसे लोग ऐसे डिफेम करते देश को. मेरे बाबा, माझा बाबा एक्स आर्मी ऑफिसर होते. तू मला शिकवते देशला काम. नक्कीच ज्या महिलेची आपण, कारण की जो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल त्यानंतर ज्या महिला आहेत त्या देखील डिप्रेशनमध्ये गेलेल्या आहेत आणि उद्या पोलीस ठाण्यात ते जाणार आहेत आणि ह्या संबंधितची तक्रार असेल किंवा गुन्हा असेल तो देखील दाखल करणार आहेत. कॅमेरामॅन अजय सह मयूर जाधव, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.